बोर्डावर 14 विरामचिन्ह मी लिहिलेली आहे, ती कोणती ती तुम्ही नक्की वाचा। तर ही 14 विरामचिन्ह जी आहे ती एकाच वाक्यामधून, हा मी एक परिच्छेद घेतलेला आहे, त्या परिच्छेदामध्ये मी ह्या सर्व 14च्या 14 विरामचिन्हांचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला मी समजावून सुद्धा सांगते कसा वापर करायचा तो। गणेश म्हणाला आणि त्याच्यानंतर स्वल्पविराम लिहिलंय। हे ज्यावेळी कोणाच्याही तोंडचं वाक्य असते त्यावेळी ते वाक्य नेहमी अवतरण चिन्हामध्ये, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकलं जातं। मग ते दुहेरी अवतरण चिन्हात टाकण्याच्या आधी स्वल्पविराम द्यायचं, मग दुहेरी अवतरण चिन्ह टाकायचं। मी हे दुहेरी अवतरण चिन्हात त्याचं टाकलेलं आहे। गणेश म्हणाला, वा किती सुंदर बाग आहे। आता हे वा आहे त्याने उद्गार काढलेले आहेत म्हणून इथे उद्गारवाचक चिन्ह दिलंय आणि तेच उद्गारवाचक चिन्ह वाक्य संपल्यावर सुद्धा द्यायचं आहे। बागेत हत्ती, हरणे, माकडं आहेत। प्राण्यांची त्यांनी नावं लिहिलेली आहेत त्यामुळे ते स्वल्पविराम घातलेलं आहे आणि एखादा तपशील द्यायचा असतो त्यावेळी अपसारण चिन्हाचा वापर केला जातो आणि हा अर्धविराम देऊन मग तो तपशील दिला जातो। त्याच्यानंतर हत्ती, हरणे, माकडं आहे इथे अर्धविराम लिहिलंय पण जिराफ नाही आहे। ज्यावेळी दोन छोटी वाक्य जोडताना जर उभयान्वयी अव्ययाचा वापर झाला तर आधी काय द्यायचा, याप्रमाणे हा अर्धविराम जो आहे तो मी दिलेला आहे आणि मग नंतर ते वाक्य जोडलेलं आहे। पण जिराफ नाही, जिराफला एकेरी अवतरण चिन्ह टाकलेलं आहे। का तर एखादा शब्द आपल्याला महत्वाचा आहे, तो दाखवायचा असेल महत्वाचा, तर तो एकेरी अवतरण चिन्हामध्ये टाकायचा। आता पुढे काय दिलंय, उंट हत्तीची सफारी आहे। उंट हत्ती दोघांपैकी एक, इथे त्यांनी विकल्प दिलेला आहे, याला विकल्प म्हणतात, उंट किंवा हत्ती। उंट हत्तीची सफारी आहे। आई, आता इकडे जे आहे ते अवग्रह चिन्ह दाखवलेलं आहे, हे असं इंग्रजी एस प्रमाणे अवग्रह चिन्ह म्हणजे एखादा स्वर दीर्घ आपल्याला वाढवला दाखवायचा आहे त्यावेळी आई ही त्याने हाक मारलेली आहे त्यामुळे काय केलेलं आहे, अवग्रह चिन्ह दाखवलेलं आहे। त्याच्या पुढे इथे लोपचिन्ह, लोपचिन्ह म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या असतील त्यावेळी लोपचिन्ह लिहावं लागते। आई, टिंबटिंब सफारी मला करायची आहे। मला आता इथे काकपद दिलेला आहे म्हणजे 50 हा शब्द लिहायचा विसरलाय, मग एखादा शब्द लिहायचा विसरल्यावर असा बाण दाखवायचा आणि तो वरती लिहायचा, म्हणजे हे आहे काकपद। बाण दाखवून वरती लिहायचे। मला 50 रूप, आता रुपये पूर्ण ये, रुपये लिहायला इथे जागा नाहीये त्यामुळे रूप लिहिलंय आणि इथे डॅश दाखवलाय। डॅश म्हणजे संयोग चिन्ह आलं, संयोग चिन्ह लिहून मग नंतर उरलेला अक्षर जे काय आहे शब्द ते पुढे लिहून शब्द पूर्ण करायचा। मला 50 रुपये देशील का, त्यांनी प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह सुद्धा दिलेलं आहे। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।